नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मुंबईच्या राजकारणात बऱ्याच वर्षांनी आपल्याला मराठी भाषेचा मुद्दा हा पुन्हा पेटलेला दिसतोय. कारण मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका या बऱ्याच वर्षांनी रखडलेल्या होत्या. त्यामुळे निवडणुका न झाल्यामुळे राजकीय पक्षांना वेळच नव्हता मराठी भाषा, मराठी माणसाविषयी बोलायला. कारण निवडणुका आल्याशिवाय या राजकीय पक्षांना हे मुद्दे आठवतच नाहीत की मुंबईत मराठी माणूससुद्धा राहतो आणि मराठी बोलणारी लोकसुद्धा मुंबईत वावरतात. आणि हेच पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका या होणार आहेत, याचं वेळापत्रक दिवाळीच्या आसपास घोषित होईलच. त्यामुळे ज्या ठाकरे बंधूंचं राजकारण हे जवळपास संपायला आलेलं आहे आणि आपलं राजकारण वाचवण्यासाठी, आपलं राजकीय अस्तित्व मुंबईत पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. आणि हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी चमत्कार होईल असं जे वातावरण मीडियाने तयार केलेलं होतं ते निरर्थक आहे, तथ्यहीन आहे आणि याचं काहीही काडीमात्र फरक मुंबईच्या राजकारणात पडणार नाही. ही मी अनेकदा मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला होता. जे की आज स्वतः नरेंद्र मोदींनी एक फोन कॉल करूनच, मी एक फोन कॉल म्हणतोय, फक्त एक फोन लावूनच नरेंद्र मोदींनी या सगळ्याच नरेटिव्हला मागच्या 2 महिन्यांपासून हे जे वातावरण या लोकांनी बांधलेलं होतं त्याला तडा दिलेला आहे. आणि मी तर स्पष्ट शब्दात म्हणेल की ठाकरे बंधूंच्या राजकारणाची खिल्ली नरेंद्र मोदींनी उडवली, तीही एक फोन करून. तुम्हाला आजची सगळ्यात मोठी बातमी कळालेली असेलच की राष्ट्रपतींनी 5 व्यक्तींना राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्यातली एक व्यक्ती महाराष्ट्रातले BJPचे नेते आणि वरिष्ठ वकील मानले जाणारे उज्ज्वल निकम यांचं नावसुद्धा आहे. आता उज्ज्वल निकम म्हटलं की सगळे त्यांनी लढलेले केसेस आठवतात. त्यात कसाबचा केस असेल किंवा आत्ताच नुकताच ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांना सरकारची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त अनेक केसेस उज्ज्वल निकम यांनी लढलेत आणि जिंकलेत सुद्धा. BJPने या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांच्या विरोधात त्यांना लोकसभेची तिकीट दिलेली होती, पण थोड्या मुसलमानांच्या मतदारांमुळे जे फरक पडला त्यामुळे त्यांना पराभव सहन करावा लागला आणि वर्षा गायकवाड म्हणजे काँग्रेसचा त्या जागेवर विजयी झाला. आता राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना काल रात्री एक फोन केला. ही माहिती स्वतः उज्ज्वल निकम यांनी दिली. तो फोन केल्यानंतर त्यांना पहिलं वाक्य जे नरेंद्र मोदींनी बोललं त्या पहिल्या ओळीतच हे जे भाषिक राजकारण मागच्या 2 महिन्यांपासून सुरू आहे मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याला पूर्णपणे नरेंद्र मोदींनी संपवून टाकलेला आहे. तो व्हिडिओ मला वाटतं तुम्हाला सुद्धा अवश्य पाहिलाच पाहिजे की नरेंद्र मोदी नेमकं उज्ज्वल निकम यांना काय म्हणाले. I received the phone from our beloved Prime Minister Modi Saab, and Modi Saab initially when he talked Ujjwal ji, उन्होंने he spoke in Marathi firstly. He said मैं मराठीत बोलूं का हिंदीत बोलूं. मैं हंसने लगा कि जिस टोन में उन्होंने कहा था. Then I told sir, मतलब you are master over both the language. तो उन्होंने कहा कि उज्ज्वल जी, मराठी में वापस कहा की मी तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवतो आहे. राष्ट्रपति महोदया आपको राज्यसभा का मेंबर नियुक्त कर रहे हैं. नरेंद्र मोदींसारखे वरिष्ठ नेते जे की या देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणजे या देशाच्या सर्वोच्च दुसऱ्या पदावर विराजमान आहेत, आणि अशी लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला फोन करतात, त्याला काही बोलतात, तेव्हा त्यांच्या बोललेल्या प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतात. आणि हेच नरेंद्र मोदींच्या बाबतीत सुद्धा घडतंय, जे की नरेंद्र मोदींचीच इच्छा आहे की त्यांनी बोललेल्या वक्तव्याचं हेच अर्थ लावलं जावं. जेव्हा नरेंद्र मोदी उज्ज्वल निकम यांना फोन करतात आणि पहिल्याच ओळीत त्यांना हा प्रश्न विचारतात की तुम्हाला मी हिंदीत बोलू की मराठीत बोलू, आणि हा प्रश्न विचारतानाही पहिलीच ओळ ते मराठीतच बोलतात, हिंदीत नाही विचारत की मैं आपको हिंदी में बात करूँ या मराठी में हम बात करें. त्यांनी जी पहिली ओळ म्हणली ती सुद्धा मराठीतच बोलली, मराठीतच प्रश्न विचारला. नरेंद्र मोदींना हे माहिती आहे की मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणत्या लोकांना टार्गेट करतात. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की उद्धव ठाकरे हे गुजराती भाषिक लोकांना असेल किंवा राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांना मुद्दामून त्यांना मराठी बोलता येत नाही म्हणून त्यांच्यासोबत मारहाण करणं, त्यांना मुद्दामून टार्गेट करण्याचं काम त्यांचं जे सुरू आहे. तेव्हा नरेंद्र मोदी जे की मूळचे गुजरातचे आहेत, त्यांची मातृभाषा हिंदी नाही आहे, त्यांची मातृभाषा ही गुजराती आहे आणि गुजरातचे 3 वेळेचे मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती
आणि आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्री या पदावर बसलेला व्यक्ती जेव्हा त्याची मातृभाषा ही मराठी नसतानाही समोरच्या व्यक्तीला तो हे प्रश्न विचारतो की हिंदीत बोलू की मराठीत, म्हणजे तो हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला मराठी, हिंदी किंवा मी बहुभाषिक आहे आणि हीच आपली संस्कृतीसुद्धा आहे. एकतर नरेंद्र मोदी आणि BJPने मराठी भाषेसाठी जे काम केलं आहे ते काँग्रेसला या अख्ख्या जन्मातसुद्धा जमणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, मराठी या आपल्या मातृभाषेला, आपल्या आईला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम BJP सरकारनेच केलं. महाराजांचे 12 किल्ले, आत्ताच नुकतीच बातमी तुमच्यासमोर आलेली असेलच की महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत सामील करण्यात आलेलं आहे. आणि हे करताना नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचं म्हणजे BJP या पक्षाचं जे योगदान आहे ते बहुमूल्य. सरकारच्या योगदानाशिवाय हे घडणं अशक्य आहे. त्यामुळे याचं कुठे ना कुठे आपल्याला क्रेडिट किंवा श्रेय हे नरेंद्र मोदींनाच द्यावं लागेल. मराठा साम्राज्याचा इतिहास किंवा हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर आणि जागतिक स्तरावर सुद्धा वाचला जावा, त्याला समजून घेतलं जावं, यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकार प्रयत्नशील आहे. हेच या कामातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. अनेक लोकांना ही गोष्ट माहिती नसेल की 2015च्या अगोदर म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्या अगोदर UPSC सारख्या परीक्षा देण्यासाठी फक्त इंग्रजी आणि हिंदी अशा 2 भाषांचंच पर्याय उपलब्ध होतं. नरेंद्र मोदींना किंवा BJPला तर तुमच्यावर हिंदीची सक्ती करायची असती, तुमच्या मातृभाषेला मारायचं असतं, तर UPSC सारख्या परीक्षा तुम्हाला तुमच्या मातृभाषेत देता याव्या अशा तरतूद 2015ला नरेंद्र मोदींनी केल्या नसत्या. नीट, JEE किंवा अभियांत्रिक शिक्षणसुद्धा आज तुमच्या मातृभाषेत BJP सरकारने उपलब्ध करून दिलंय. हे एखाद्या सरकारने केलं असतं का जर तुमच्या भाषेला त्या सरकारला मारायचं असतं? हा साधा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. ज्या संघाची विचारधारा BJPच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये रुजली आहे त्या संघाचा जन्म या महाराष्ट्रातल्या मराठी भूमीत झालेला आहे. संघाचा महाराष्ट्रातला कार्यकर्ता तुम्हाला वाटतंय का जर BJPची सरकार हिंदीकरण करायला जाईल आणि ते कार्यकर्ते होऊ देतील? नरेंद्र मोदी हे संघाचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष त्याने मराठी कार्यकर्त्यांसोबत काम केलं आहे. त्यांना मराठी भाषा पूर्णपणे अवगत आहे. जो व्यक्ती मराठी भाषेशी प्रेम करतो, त्याला इथलं कला, साहित्य हे आवडतं, तो व्यक्तीच मराठी भाषेला मारण्याचा प्रयत्न करेल का? आणि तो व्यक्ती जेव्हा एक फोन कॉल करून ठाकरे बंधूंचं राजकारण उद्ध्वस्त करून टाकतो तेव्हा त्याच्यासमोर तुमचं टिकावसुद्धा लागेल का? हा सुद्धा प्रश्न मला वाटतं ठाकरे बंधूंनी एकदा विचार केला पाहिजे. कारण तुम्ही ज्या उत्तर भारतीयांच्या विरोधात मोर्चा उभा करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांना मराठी येत नाही म्हणून त्यासोबत मारहाण करताय, तर त्यापैकीच एक उत्तर भारतीय पंतप्रधान पदावर जो व्यक्ती बसलाय तोही काही मूळचा महाराष्ट्रीयन किंवा हिंदी बोलणारा व्यक्ती नाही आहे, गुजरातीच आहे. त्याची मातृभाषा गुजराती आहे, पण त्याला मराठी अवगत आहे. तुमच्या पक्षातील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं उदाहरण घ्या. त्यांना आज राष्ट्रीय माध्यमातल्या पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला मराठी बोलता येते का? तर नीटपणे एक वाक्यसुद्धा मराठीत सरळ त्यांना बोलता येत नाही आणि त्यांचा पक्ष दुसऱ्यांना म्हणतोय की तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे मूळचे गुजराती भाषी आहेत, तरीही त्यांना मराठी येते, हिंदीही येते आणि मराठी व्यक्तींशी ते मराठीत बोलू का असं विचारतात तेव्हा त्यांच्यासमोर टिकाव लागणं हे ठाकरे बंधूंसाठी फार अवघड आहे. त्यामुळे हे आजच त्यांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या मार्गावर चाललो आहे आणि ज्या पक्षाच्या विरोधात हा नरेटिव्ह तयार करतोय की तो पक्ष आपल्या भाषेला मारण्याचा प्रयत्न करतोय, लोक यावर विश्वास तरी ठेवतील का? कारण 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या लिस्टमध्ये टाकणं, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं आणि अनेक दृष्टिकोनातून मराठी भाषेला विकसित करण्यासाठी BJP ही कार्यरत आहे. हा सोशल मीडियाचा युग आहे. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर आज वाचू शकतो. त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्याला बातमी कळते की भाजप सरकारने मराठी भाषेसाठी काय काय कामं केली आहेत. अजून तर भाजपने महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरूही नाही केला आहे. प्रचार सुरू केल्यानंतर त्यांच्या नरेटिव्हला तुम्ही काउंटर करू शकणार नाही. मी अनेकदा तुम्हाला बोललोय आणि तेच काउंटर करण्याची सुरुवात या एका फोन कॉलनेच नरेंद्र मोदींनी केलेली आहे. एका फोन कॉलने, एका वाक्याने जर तुमचं नरेटिव्ह मागच्या 2 महिन्यांची मेहनत जर उद्ध्वस्त होत असेल
तर तुमचं टिकाव लागणं BJP समोर हे जवळजवळ अशक्य आहे। एवढंच माझ्यापर्यंत जेवढी माझी बुद्धी आहे तेवढं मला कळतं आहे। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।